सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. काही वेळापूर्वीच रिझल्ट लागलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडलेत, कमी पडलेत, त्या सगळ्यांचं मी आता अभिनंदन करतोय. आता कमी मार्क्स पडलेल्यांना किंवा काही विद्यार्थी फेल झालेत, नापास झालेत, त्यांना एक आयुष्यात पहिला अनुभव आला की फेल्युअर काय असतं, म्हणजे आपल्या मनासारख्या गोष्टी झाल्या नाहीत तर काय वाटतं, घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपल्याला काय वाटतं. मग त्याही विद्यार्थ्यांनी नाराज होऊ नये आणि आपल्याकडे खूप पुढे गोष्टी आहेत, त्या कोणत्या आहेत, आपल्याकडे पर्याय काय आहेत, ते मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करतोय. तर या व्हिडिओमध्ये मी सांगेन की तुम्हाला प्लेसमेंट क्रायटेरिया काय असेल, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग फार्मसीला गेला तर 12वीचे मार्क्स किती लागतात, पुन्हा 12वीचे कमी पडलेत मार्क्स तर त्यावरून आपल्याला काय करता येईल, ज्यांना चांगले मार्क्स पडलेत त्यांनी त्याचा वापर कसा करायचा आहे, आणि अशा बऱ्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगेन. मी संदीप घाटगे, एमटेक झालेला आहे, इंजिनिअरिंग केलेलं आहे, 10 वेळा गेट एक्झाम पास झालेलो आहे आणि बऱ्याच गोष्टी केलेत. त्या माझ्या अनुभवावरून तुम्हाला मी इथे डेटा क्लिअर देतोय आणि सांगतोय. आता हे छोटे छोटेसे पार्ट्स असतील या व्हिडिओमध्ये, याचे परत तुम्हाला हवे असतील तर मी डिटेल व्हिडिओ बनवेन. ठीक आहे, ओके. लाईव्ह सेशन मी घ्यायचा प्लॅन केलेला आहे का की डाऊट्स खूप येतात, व्हॉट्सअपला मेसेज येतात आणि मग त्याच्यावरून सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य होत नाही आणि सगळ्यांमध्ये मॅक्सिमम क्वेश्चन सेम असतात. ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करू. की फर्स्ट, दोन टाईपचे आज विद्यार्थी आहेत. पहिला विद्यार्थी काय आहे की ज्याला खूप चांगले मार्क्स पडलेत आणि तो खुश आहे, पण असे विद्यार्थी ना खूपच कमी असतात. कारण जर तुम्ही 10वीचे मार्क्स आणि 12वीचे मार्क्स जर तुमचे कम्पेअर केले, तुम्हाला 12वीला कमी पडलेत आणि हे 12वीचा बोर्डचा रिझल्ट असतो ना बाळांनो, हा बऱ्यापैकी चांगला आणि व्यवस्थित असतो. तुम्हाला इथं इंटरनल 30-20 दिलेत तरी देखील तुमचे मार्क्स कमी झालेत, मग हा रिझल्ट एक चांगल्या पद्धतीचा असतो, सिलेबस वेल स्ट्रक्चर्ड असतो. 10वीचे मार्क्स खूप होते, ते असेच दिलेले, ते ऍक्च्युली खरे मार्क्स नव्हतेच. त्यामुळे मार्क्स तुमचे जे आलेत ते पहिला मान्य करतोय आपण. चांगले मार्क्स पडणारे विद्यार्थी कमी आहेत, नाराज असणारे विद्यार्थी आता हा खूप आहेत. नाराज असण्याची कारण बरीच आहेत. काहींना कमी मार्क्स पडले. आता असे विद्यार्थी मी पाहतोय की ज्यांना 90-95% होते 10वी मध्ये आणि आज ते 50-60 वर आलेत. मग हा इतका मोठा डिफरन्स बघून त्यांना खूप वाईट वाटायला लागले की इतके खडू कसे शकतात किंवा मी पेपर लिहिलेले. तर हेच नंतर पाहू. प्लस काही जणांना मार्क्स बद्दल वाईट वाटतंय, काही जणांना घरचे बोलतायत म्हणून वाईट वाटतंय. आता घरचे का बोलतात, त्यांनी तुम्हाला वर्षभर सांगितलेलं होतं बाळांनो अभ्यास करा, ह्या कोचिंग लावलंय तिथं व्यवस्थित चला, कॉलेज व्यवस्थित करा. तरी विद्यार्थ्यांकडून काही हलगर्जीपणा झाला आणि त्यांना आता घरचे बोलतात म्हणून वाईट वाटतंय. घरचे बोलतात, मी म्हणतो मारतात, खावाना. घरच्यांचा मार खाण्यासारखं असं सुख कुठं नाही आहे. तू म्हणणार तुम्ही तुले मार खाल्लाय, मी तर ढीगभर खाल्लाय. माझं इंजिनिअरिंग पूर्ण होईपर्यंत मला आई मारत होती. घरचे मारतील बोलतील का की त्यांना थोडं वाईट वाटतं किंवा प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतोय. पण गॅरंटी घ्या, संध्याकाळी आईच तुम्हाला जेवायला बसवणार आहे आणि वडीलच तुमच्या ऍडमिशनला काही दिवसांनी घेऊन जाणार आहेत. ही दोनच लोक तुमच्यासाठी आयुष्यात आहेत की तुमचं फक्त भलं कसं होईल हे विचार करत असतात. बाकी लोक नाही आहेत, काही येतील आयुष्यात, काही जातील. फक्त ही दोन लोक आयुष्यभर तुमचं कसं चांगलं होईल याचा विचार करत असतात. त्यामुळे आता जे पडलेत ते मान्य करायचं आणि पुढे जायचं आहे. हे सोडूनच द्यायचं रडणं, नेहमी खुश राहायचं. मला पहिले मेसेज कोणाचे येतात, कॉल तर येतच असतात, ज्यांना कमी मार्क्स पडलेत आणि ज्यांना फेल व्हायचं टेन्शन होतं. ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडलेले असतात ना, ते क्वचित फोन करतात किंवा संध्याकाळी वगैरे फोन करतील. पण मी गॅरंटी असते मला की ज्या विद्यार्थ्यांना कमी पडलेत, काटर पास आहेत ना, तिथे पहिला पेढे तर ते आयुष्यात पहिला घेऊन येतात आणि सांगतात की चला पार्टी करायची आहे. हे मॅक्सिमम मी पाहतोय का त्या मुलांना ना आनंद कशात घ्यायचा आहे हे माहिती झालेलं असतं. त्यामुळे तुमचे मार्क्स किती पडलेले असू देत ते एका बाजूला ठेवा आणि आजचा दिवस एन्जॉय करा. रडणार तोंड तर सोडूनच द्या. ठीक आहे, तर आपल्याकडं 3 टाईपचे विद्यार्थी होते. कुठले? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. आर्ट्स वाल्यांसाठी आता फील्ड का आहे की ह्यातल्या कुठल्याही पुढे आर्ट्सच्या फील्डला जाण्यासाठी तुम्हाला मार्क्सची रिक्वायरमेंट आहे का? ऑब्विसली खूप कमी आहे. हा, असे काही कॉलेजेस आहेत की जिथं आजही 98-99% लागतात की पुढच्या ग्रॅज्युएशनच्या ऍडमिशनला. ती क्वचितच कॉलेज आहेत, म्हणजे क्वचित म्हणजे खूपच कमी आहेत. महाराष्ट्रात तर ऑलमोस्ट नसल्यासारखे आहेत. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी चॉईस तुमची जी काय आहे ना ती व्यवस्थित ठरवा आणि देन पुढे करिअरला चला. कॉमर्स वाल्यांसाठी क्लिअर कट इतक्या बेस्ट फील्ड आहेत जगात, म्हणजे
सीए आता तुम्ही म्हणणार की सीए खूप कमी होत आहेत, सीए पेक्षा बेस्ट आहेत, सीएफए लेवल 1, सीएफए लेवल 2, आणि आज जी इंडस्ट्री इकॉनॉमी ज्या ग्रोथ करतायत तिथं मोठे चान्सेस आहेत. मग ते थोडंसं स्ट्रक्चर्ड वेने ह्या गोष्टी काढा आणि तुम्ही फायनान्स रिलेटेड गोष्टींमध्ये गेला तर आणखीन म्हणजे चांगलं करिअर होईल. सायन्स वाल्यांसाठी काय ऑप्शन्स खूप आहेत. ज्यांनी 12वी सायन्स केले त्यांनी ह्यातले कुठल्याही ब्रँचला येऊ शकतात, असं काही नाहीये की ते परत आर्ट्स कॉमर्सला येणार नाही. सायन्स मध्ये तर मग परत तुम्ही मॅथ्सला होता, बायोला होता, त्याच्यानुसार मग इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल, अजून बरेच आहेत, बीएससी अग्री, बीबीएससी वगैरे असे ऑप्शन्स आहेत. त्याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवतोय. ह्या सायन्सवाले कुठल्याही फील्डला जाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. आर्ट्स कॉमर्सवाल्यांनी ज्यांनी चूज केलेलं थोडंसं टार्गेट अवघड ठेवा. सगळेच करतात म्हणून तुम्ही करायला जाऊ नका, नुकसान होईल तुमचं. तर ऑप्शन्स आर्ट्सवाल्यांसाठी त्यांचे जे ठरलेले कॉलेजेस कमी आहेत हे मी क्लिअर मान्यच करायला पाहिजे. तुम्ही करा, मी तर मान्यच केलंय. कारण आसपास मध्ये तुम्हाला बीए चे कॉलेजेस बघा कशा पद्धतीचे आहेत, तिथून खरोखर ती प्लेसमेंट वगैरे कन्सेप्ट आहे का तिथे. मग हे थोडंसं चेक करून तुम्ही पुढे जायचं आहे, विचार करायचा आहे आणि डिटेल अनालिसिस थोडं करा, वेळ आहे. मेन जी सायन्सवाली होती ना त्यांच्यासाठी आता मोठा प्रॉब्लेम असतो की क्रायटेरिया. जे 10वीचे मार्क्स आपल्याला होते त्यांना काय फरक नाही पडला की पुढे मी 11वी सायन्सलाच घेणार होतो, पण 12वीचे मार्क्स नाही त्या ऍडमिशनसाठी ठरतील. जर तुम्ही जेडब्ल्यूचे फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट दिलेला आहे, मार्क्स चांगले आहेत वगैरे, ऍडव्हान्सचे प्रिपरेशन करताय वगैरे, तुमचे काही झाले 75% पाहिजे, 75% तुम्हाला पाहिजेच पाहिजे, तरच तुम्ही एनआयटी आयआयटीच्या ऍडमिशनला क्वालिफाय होता. काही विद्यार्थ्यांचे येणार नाही आहेत तर त्याला दुसरा क्रायटेरिया पहिला चेक करायचा, टॉप 20 पर्सेंटाइल इन स्टेट. महाराष्ट्रामध्ये टॉप 20 पर्सेंटाइलला पाहिजे. हे थोड्याच दिवसात बोर्ड आपलं डिक्लेअर करतंय. पण मागच्या काही 1-2 वर्षांमध्ये काय झालं, हा टॉप 20 पर्सेंटाइल ना 75च्या अबाव गेला. मग हा 75% म्हणजे 75% हा क्रायटेरिया जास्त होता. ह्यातला 2 पैकी कुठला पण एक सॅटिस्फाय करणं गरजेचं होता. हा, एक काही वर्षांपूर्वी होतं की 70% पण 20 पर्सेंटाइलला जात नव्हते, म्हणजे 70% असतील तर चालत होतं, पण तो आता नाही आहे क्रायटेरिया. सो सेफ कंडिशन मी म्हणतो ही आहे 75. आता काही जण म्हणतील आम्ही टॉप 20 पर्सेंटाइल आणि 75ला आलो नाही, तर मग तुमच्यासाठी ऑप्शन सीईटीचा आहेच ना, की सीईटीचा फर्स्ट अटेम्प्ट झालाय, सेकंड अटेम्प्ट लागतोय एखाद्या आठवड्यात. आता रिझल्ट लागला दुसरा, म्हणजे हे जेडब्ल्यू तर आहे इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी. जर तुम्ही ओपन कास्ट मध्ये येत असाल, आता ओपनचा खूप मोठा डिफरन्स आहे, 45% लागतात. 45 कुणाला लागतात? पीसीएम. मी डिटेल देतोय पुढं, ऍक्च्युअल क्रायटेरिया काय असतोय. हा पीसीएम 45% तुम्हाला ओपन साठी, पण ओपन मध्ये येतात किती हा मोठा पॉइंट आहे, कारण ओपन मध्ये लईच कमी येतात. आता समजा ओपन कास्ट म्हणल्या जैन येतात, ब्राह्मण येतात वगैरे, हे ज्या कास्ट येतात ना, ह्या ओपन मध्ये कधी येतील ज्यावेळी त्यांचा इन्कम 8 लाखांच्या खाली आहे. अदरवाईज ते जातील ईडब्ल्यूएस ला. मग ईडब्ल्यूएस पण कास्ट मध्ये येतं, म्हणजे जे कास्ट रिझर्व्ह कॅटेगरी जे असतील सगळ्या कास्ट प्लस ईडब्ल्यूएस. मराठा आता ती एसईबीसी मध्ये आलंय, मराठ्यांची कास्ट वेगळी झाली. हा, काही मराठ्यांमध्ये कुणबी येतात, ते कुणबी ओबीसी ला जातात. हा डिटेल थोडंसं कन्फ्युजन आहे, हे डिटेल व्हिडिओ मी नंतर देतोय. ह्यांना लागतील 40%. पण आता ऍक्च्युअल सांगतो, ह्यात ओपन वाले पण आहे ना, म्हणजे ईडब्ल्यूएस वाले पण येतात यात 40% ला. आता हे 3च विषयांना पाहिजेत. आता 3 विषयांना पाहिजेत म्हणजे किती पाहिजेत? 135 आणि 120. हे कास्ट वाल्यांचे 40% आणि ऍक्च्युअली 134 चालतात राउंडिंग ऑफ मुळे. आणि कास्ट ईडब्ल्यूएस मराठा जी काय आहेत त्यांना लागतील 119. 119 मार्क लागतील 3 विषयांना पीसीएम, आणि 134 मार्क्स लागतील ओपन वाल्यांना. पण ह्यात पण काय असतं, जर तुमचे बायफोकल असतील, म्हणजे कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, किंवा मराठीला ऑप्शन आयटी होता, त्यातनं केमिस्ट्री काढायचा, फिजिक्स आणि मॅथ्स बरोबर तो थर्ड सब्जेक्ट ऍड करायचा. मग आयटी असेल तर आयटी, कम्प्युटर सायन्स असेल कम्प्युटर, काही इलेक्ट्रॉनिक्स असतील. आता तुम्ही म्हणतो 200 मार्कांचा होता, त्याच्या 100ला कन्वर्ट करा, जितके पडले त्याच्या निम्मे. आणि मग या फिजिक्स, मॅथ्स, आयटी, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स 200 मार्कांचे 100ला कन्वर्ट करा, निम्मे करा. ह्यांची ऍडिशन 119 झाली पाहिजे हे कास्ट वाल्यांसाठी, आणि ह्याची 134 झाली पाहिजे ओपन. ओपन म्हणजे ज्यांचा इन्कम 8 लाखांच्या वर आहे ती पकडा, अदरवाईज ओपन वाली ईडब्ल्यूएस मध्ये बसतात. हा झाला तुमचा इंजिनिअरिंगचा क्रायटेरिया. मेडिकलचा काय आहे,
PCB 50%. ओपन साठी, कास्टवाल्यांसाठी परत त्यामध्ये 5% आहे. हा, इथेही कास्टमध्ये JEE वाल्यांसाठी कमी मार्क्स, सॉरी SC ST JEE मध्ये कमी मार्क्स लागतात. हा ओपनचा क्रायटेरिया सांगितला मी. ओके, इथं परत 5% रिलॅक्सेशन आहे, इथेही 5% रिलॅक्सेशन आहे. मेडिकल वाल्यांनी जरासा रिझल्ट कडे जास्त लक्ष देऊ नका. तो बघायचा की नाही बघायचा हा प्रश्न, कारण उद्या नीटचा पेपर आहे आणि आज रिझल्ट बघून काही जणांचा BP शूट होणार आहे. मग बघायचा नाही बघायचा, मी म्हणेल की बघू नका, सोडून द्या, उद्या बघा. पण आता किती जणांच्याकडे हा तुमचं मन तेवढं स्ट्रॉंग आहे की बाबा काही झालं विचार नाही करणार, तर बघा. ज्या मुलांना खूप पॅनिक होतं रिझल्ट बघून, तर त्यांचं टेन्शन येतं, मग ते काय करतील माहिती, त्याने ठेवून द्या, उद्या रिझल्ट झाल्यानंतर बघितला तरी चालेल, सॉरी एक्झाम झाल्यानंतर बघितला तरी चालेल. दिल पत्थर खाऊन जाय म्हणतोय ना मी अशा मुलांनी. त्यामुळे विचार नका करू, लय टेन्शन येतंय, उद्या पेपर झाल्यानंतर बघा किंवा बघून सोडून द्या, विचार करणार नसेल तर. पुढचा क्रायटेरिया प्लेसमेंट क्रायटेरिया, हा सगळ्यात मोठा. ह्या मागच्या वर्षीपासून मी ओढून सांगायला लागलोय की हा क्रायटेरिया खूप महत्वाचा आहे. आता का माहितीये का, काही वर्षांपूर्वी इंजिनिअरिंगच्या सीट कमी होत्या, आता इंजिनिअरिंगच्या सीट ढीगभर झालेत. त्यातल्या त्यात कम्प्युटर सायन्सच्या तरी बघा, कम्प्युटर सायन्सला ते कसं असतं माहितीये का, पनीर जेवायला गेलं ना आपण हॉटेलला, पनीरच्या मागं काहीतरी लावायचं, पुढं काहीतरी लावायचं आणि भाजी सांगायची पनीर टिक्का, पनीर मसाला, पनीर कबाब, असं काहीतरी असतं ना. तसं इंजिनिअरिंग मध्ये पण कम्प्युटर सायन्सच्या तशाच ब्रँच झाल्यात. काय झाल्यात बे, मागं पुढं काय पण लावतात. AI ML, AI डेटा सायन्स, AI इलेक्ट्रॉनिक्स. अबे AI काय, आता ते साबणावर टूथपेस्ट वर येतो ना, हा पेनवर पण जे पॅकेट होतं त्याच्यावर AI मेड असं लिहिलेलं. मग सगळ्याला AI लावतात ना, ब्रँच मध्ये पण AI लावतात. कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT अँड कम्प्युटर सायन्स, अशा ढीगभर ब्रँच आहेत. पण ह्या सगळ्यांचा बाप कोण, एकच, कम्प्युटर सायन्स म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग. मग एवढे विद्यार्थी झाले नाही तर प्लेसमेंटला तेवढे जॉब आहेत का, नाही आहेत. प्लस कॉलेजेस वाढल्या, ब्रँचेस वाढल्या, तेवढे जॉब मिळणार आहेत का, नाही आहेत. मग क्रायटेरिया लागतो 12वी आणि 10वीचे मार्क्स. ठीक आहे, 10वीचे मार्क्स तर सगळ्यांना असतात, काय लय मोठा प्रॉब्लेम नाही. आता प्रॉब्लेम येणार आहे 12वीचा. आता मी जे विद्यार्थी असतील तर ते सांगता येतच, प्लस प्लेसमेंट ऑफिसर्स. मी स्वतः एमटेक, मी एक्सटर्नल वगैरे घ्यायला ज्यावेळी जात होतो किंवा आता बोलवलं जातं, मी डिस्कस करतो त्यांच्यावर की तो क्रायटेरिया वाढलाय. हा पहिला फिल्टर लागतो. म्हणजे काय, जी कंपनी येणार आहे ती फक्त एका कॉलेज इंजिनिअरिंगला येणार आहे का, की त्या फार्मसी कॉलेजला येणार आहे का, नाही, ती पूर्ण भारतातल्या कॉलेजांमध्ये जाणार आहे. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचे पेपर म्हणजे टेस्ट घेणं किंवा इंटरव्ह्यू घेणं शक्य आहे का, पॉसिबलच नाही. मग ते काय करणार, जितके कमी विद्यार्थी येतील तितकं त्यांना सोपं आहे. आता तुम्ही म्हणा सर, एखाद्याचं 10वी 12वी खराब झालेला असू शकतं, पण पुढे जाऊन तो सुधारलेला असू शकते, नक्की असू शकते, का असतातच. पण काय झालंय माहितीये का, तेवढा वेळ त्या कंपनीवाल्यांना नाही आहे ना, त्यामुळे हा क्रायटेरिया. तर सगळ्यात सेफ क्रायटेरिया सांगतो की एवढे पाहिजेतच. मी सांगतोय 60% हा बेसिक क्रायटेरिया आहे सगळ्या कंपन्यांना. काही तत्वज्ञान येऊन सांगतील तुम्हाला की आपलंच खरं म्हणतात, ते गुगल, फेसबुक, व्हॉट्सअप, मेटा, फेसबुकची कंपनी ना मेटा वगैरे, किंवा इलॉन मस्कची कंपनी टेस्ला, ह्या कंपन्या बघा, ह्या कंपन्या कुठं क्रायटेरिया लावतात, ह्या काय नाही, ह्या कुणालाही घेतात. किंवा परवा जोहोचे फाउंडर, म्हणजे भारतातले कम्प्युटरची बेस्ट कंपनी जी पुढे चालले, त्यांनी पण असं म्हटलंय की डिग्री नसली तरी चालेल, मार्क्स नसले चालतील. हे जरी सगळं असेल, त्या कंपन्या ज्या तुम्ही मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, गुगल म्हणताय, त्या तुमच्या कॉलेजमध्ये येतात का, किंवा तुम्ही ज्या कॉलेजमध्ये घेणार तिथं प्लेसमेंटला येतात का, त्या येतच नाहीत ना. कधी बघितलंय का, आणि आली तरी एखादी मायक्रोसॉफ्ट किंवा गुगल IITs किंवा इथं जातात, मग तिथं जाणारा काय 40 आणि 50% वाढून गेलाय. किंवा एखाद्या कॉलेजला येईल, ती टॉप कॉलेजला येईल महाराष्ट्रातल्या, तिथं पोहोचण्यासाठी तिथं 99.9% कट ऑफ लागतात, 99.5च्या पुढे तर लागतात. मग ती मुलं काय 40% आणि 50% पडलेली असतात, नाहीये. त्यामुळे ते सांगायचं फक्त कसं आहे माहितीये का, हे तुम्हाला खुश करण्यासाठी सांगतात ती लोक. ह्याच्यासाठी पण मी देतो पुढे पर्याय, काय करायचंय. मग ते लोक तुम्हाला खुश करायसाठी नाही, रियालिटी मॅच करायची आहे, आणि मग ह्याच्यासाठी आपल्याकडे पर्याय आहे. 60% पाहिजेत. ज्या कंपन्यांना प्लेसमेंटला क्रायटेरिया वगैरे बघत नाहीत ना, त्या येत नाहीत. ज्या मोठ्या कंपन्या आहेत, तुम्हाला तिथं अप्लाय करायला लागतं. तिथं तुमचे ते रिझ्यूम शॉर्ट लिस्ट करतील, रिझ्यूम मध्ये काय बघतील, तुमचे मार्क्स बघतील, प्रोजेक्ट बघतील, काय स्किल्स आहेत बघतील, आणि मग पुढे तुम्हाला बाबा टेस्टला बोलवायचं की नाही हे ठरवतील. असंच नाही बोलवणार आहेत. मग तो क्रायटेरिया काढून द्या,
मेन आपण काय लक्षात ठेवा की ज्या कंपन्या तुमच्या कॉलेजला येणार आहेत तो पहिला फिल्टर लागतात 60, एवढे तर पाहिजेच पाहिजे. पण आज जितका इनटेक वाढलाय ना, हा क्रायटेरिया पोहोचलाय 65 to 70. हा क्रायटेरिया आता आलेला आहे. हे बाबा पाहिजे, सेफ खेळायचं आहे. म्हणजे तुम्हाला लय मोठा काय कुठला प्रॉब्लेम येणार नाही कंपनी आल्या तर. हा आहे 70%. हा पाहिजेच. आणि ज्या टॉप कंपन्या 15 लाख 20 लाख 30 लाखांचं पॅकेज आल्यात ना, ते क्रायटेरिया ठेवायला लागलेत 75 to 80. मी बघितलेत 10वीच्या 80%, 12वीच्या 80% आणि पुढचे 8.5 किंवा 8 CGPI वगैरे असतो ना, CGPI CPI वगैरे बऱ्याच कॉलेजचे वेगवेगळे क्रायटेरिया असतात ते. मग म्हणणार 50-55 वाल्यांचं येतात ना, त्या मुलांचं झालंय काहीतरी अडचण झाल्या, पण पुढे त्यांनी केलं चांगलं, फार्मसीत खूप चांगलं केलं, इंजिनिअरिंग मध्ये खूप चांगलं करतायत, पण ते 12वीचा फिल्टर न गणल्यामुळे फिल्टरमध्ये, त्यामुळे त्यांना प्लेसमेंटला बसता येत नाही. हे ऍक्च्युअल आहे. लास्ट इयरला जे इंजिनिअरिंग फार्मसी करतात त्या विद्यार्थ्यांना विचारा, टीपी ऑफिसर्सना बघा, त्यांचे कोणतरी सांगत असेल समाधानासाठी, तुम्ही त्यांचे क्रायटेरिया मिनिमम क्वालिफिकेशन जो क्रायटेरिया आहे ना तो बघा, तुम्हाला तिथं कळेल. त्यामुळं सेफ इथं तर ही सेफ राहतात. 65च्या पुढे महाराष्ट्रातल्या भारतातल्या ज्या टॉप कंपनीज आहेत गव्हर्नमेंट, त्या पण क्रायटेरिया 65 चालवतात. हा, काही विद्यार्थी म्हणतील इथं कास्टसाठी, गव्हर्नमेंट जॉबला कास्टचं 5% रिझर्वेशन म्हणजे रिलॅक्सेशन असतं, जिथं 65 लागतील तिथं 60 लागणार. पण प्रायव्हेट कंपन्या सगळ्यांचा क्रायटेरिया मिनिमम ह्याच्या खाली नसावेत, ही माझी अपेक्षा आहे. हे सेफ आहेत आणि हे बेस्ट आहेत, आणि हे तर मग एक्सलंट आहे. ठीक आहे. मग 50, 55, 55 ला वगैरे कंपन्या आहेत, पण त्या काय पुण्या मुंबईमध्ये 15,000चा पगार 20,000चा पगार अशा कंपन्या अलाव करतात ना. मग त्यांना इंजिनियर पाहिजे की कामगार पाहिजे, हा मला प्रश्न पडतोय. तर आता हे मार्क्स कमी पडलेत, समजा काही 60च्या खालीच आलेत, काही बरोबर काटावर कुठं राहिले, त्यांनी तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तर री एक्झामला चला. म्हणजे इम्प्रुव्हमेंट एक्झाम कधी होणार आहे? जुलैला होईल. रिझल्ट कधी लागेल? ऑगस्टला. त्या रिझल्टचं आपलं काय घेणं देणं आहे का? आपण कुठं देणार आहे? ऍडमिशन प्रोसेसला आत्ताच जाणार, तिथं चला, आणि द्यायची इच्छा असेल तर तिथे इम्प्रुव्हमेंट एक्झाम द्या. इम्प्रुव्हमेंट एक्झामला काय असतं? सगळे पेपर पुन्हा द्यायचे आहेत, 6च्या 6 प्रॅक्टिकल सगळे पुन्हा द्यायचे आहेत. तिथं समजा तुमचा हा क्रायटेरिया 60 पेक्षा कमी होते किंवा कुठं तरी होते, तर तुम्ही 70 पाडला, तर तुम्ही ते मार्क्स घ्याल आणि पुढे 4 वर्षांनी ज्यावेळी प्लेसमेंटला जाणार त्यावेळी ते दाखवाल. समजा नाही पडले, आता जेवढे पडले त्याच्यापेक्षा कमी पडले, तर संबंध नाही आहेत. आता त्या दोन्ही रिझल्ट मधला जो रिझल्ट पाहिजे तो तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे बेस्ट तुम्हीच ठेवणार ना. आता जास्ती पडलेत, पुढच्या जुलैला दिलाय, तिथं कमी पडलेत, ते सोडून द्या, ते घ्यायचे नाही, आहे हे ठेवायचे. पुढे जास्ती पडले, हे सोडून द्यायचं, ते घ्यायचं आणि पुढे जायचं. हा, ज्यांना बाबा आता अभ्यास करायचा. काही विद्यार्थी म्हणतात मी पुढच्या वर्षी अभ्यास करतो. मानो तुम्ही इंजिनिअरिंगला गेलाय, फार्मसीला गेलाय, तर पुढच्या वर्षी तुमच्या एक्झाम कॉलेज ह्या पिरियड मध्ये होणार नाहीये. ते आता मोकळं आहे. 8-10 दिवसांमध्ये तुमच्या सीईटीच्या एक्झाम संपतील, 2-1 महिने मिळतात, करा अभ्यास, द्या एक्झाम. कारण काय दुसरं काहीच नाही ना काम, जर तुम्हाला द्यायचं असेल तर. हा एक मोठा फिल्टर मी आज डिस्कस केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बरोबर, किंवा जे प्लेसमेंट ऑफिसर्स कॉन्टॅक्ट मध्ये माझ्या असतात, 3-4 इंजिनिअरिंग बेस्ट कॉलेज आहेत, त्यांच्यातून येतात, सांगतात की सर इकडे ह्या मुलांना आता हे फोकस करायला सांगा. कारण माझ्याकडे ऑफलाईनचे विद्यार्थी वगैरे आहेत, त्यांना हे सांगावंच लागतं ना. कारण हा क्रायटेरिया नाही, आता हा डेंजरस झोन मध्ये यायला लागलाय. पण आज चालतोय. 4 वर्षांनी तुम्ही जाणार आहे, त्यावेळी चालेल का? तुम्हाला असं वाटतं का इंजिनिअरिंग फार्मसीचे विद्यार्थी कमी थांबतील, म्हणजे कमी होतील, बसणार नाही कोण? ते वाढत राहतील. मग क्रायटेरिया वाढत राहायला लागलाय, त्यामुळे सेफ इकडे आहे. ठीक आहे. हा ठीक आहे, खराब नाहीये, ठीक आहे, पण ह्याच्या खाली प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. मग ह्यांच्यासाठी इम्प्रुव्हमेंट एक्झाम आहे. तरी तुम्हाला डाऊट्स असतील ना, आपण डिस्कस करू. तर आता पूर्ण तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस, काउन्सिलिंग काय असतं, इंजिनिअरिंग फार्मसीला जाणार आहात तर तुम्हाला मी डिटेल मागची 3-4 वर्ष मी फ्रीज देतोय, सगळ्या गोष्टी या करतोय. तर तुम्हाला सगळ्या कॉलेजची लिस्ट, कट ऑफ लिस्ट वगैरे सगळं या ऍप्लिकेशनवर मिळेल. गो अहेड अकॅडमी, प्ले स्टोअरला चला, डाउनलोड करून घ्या. एखाद्या आठवड्यामध्ये तुम्हाला मी ते विंडोज म्हणजे लॅपटॉपवर, कम्प्युटर पण वापरू शकता, हे असेच देईन. लिंक एकतर डायरेक्ट प्ले स्टोअरला चला, तिथं डाउनलोड करा, आणि काउन्सिलिंग सेक्शनला चला. तिथं काउन्सिलिंग मध्ये इंजिनिअरिंगचा डेटा दिलाय बराच, फार्मसीचा मी अपडेट करतो 1 आठवड्यात, आणि इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला कास्ट वाईज सगळ्या कट ऑफ वगैरे बराच डेटा देतोय. फक्त सीईटीची एक्झाम संपायची वाट पाहतोय. इथं आहे, प्लस लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हिडिओ आहे ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चला, ऍप्लिकेशनची लिंक आहे. तुम्हाला जो डेटा देईन तो कुठेही तुम्हाला मिळत नाहीये फ्री ऑफ कॉस्ट, हे सांगतोय.
हे सगळ्या गोष्टी बघा. ऍपमध्ये तशा टेस्ट सिरीज वगैरे दिलेत, बऱ्याच फ्री दिलेत, PYQ वगैरे सगळा डेटा देतोय. डाऊट असतील टाका. आणखीन ज्यांना खूप प्रॉब्लेम यायला लागलाय, टेन्शन घेऊ नका, सोडून द्या, रिलॅक्स करा. मस्त आहे, पुढं बघू. कारण आयुष्य म्हणजे परीक्षा नसतंय की मुलं म्हणजे आयुष्य माझं परीक्षांवरती डिपेंड होतं वगैरे, असं काही नाहीये. आयुष्याचा एक भाग आहे, गेला समजा, कसा गेलाय तो गेलाय, ते तुमच्यावर होतं. आता विचार करू नका, मजा करा, पुढचं पुढं बघूया काय करताय. चला, थँक्यू.